नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत कलावर ओरडत असतो आणि कलाला म्हणत असतो की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना, तेव्हापासून तू कायम मला छळत आली आहेस फक्त, आणि मला त्रास देत आली आहेस आणि नेहमी माझ्या घरच्यांच्या भावनांशी खेळत आली आहे. कला हे सगळं ऐकून थक्क होते आणि अद्वैतला म्हणते की वा चांदेकर, कसा आहेस रे तू? भावनांशी खेळणं म्हणजे वाळूत एखादा किल्ला बांधण्यासारखं सोपं वाटतं का तुला? हवा तसा किल्ला बांधायचा, मोठा डोलारा उभा करायचा आणि मग एखादी लाट येईल आणि मग तो किल्ला उद्ध्वस्त होईल याची वाट बघायची. अद्वैत चांदेकर, तू उगाच तसा वागतो माझ्यासोबत, अगदी भारदस्त. अद्वैत तिला म्हणतो की मोठ्याने बोलली म्हणजे तुझा मुद्दा खरा होतो असं नाहीये खरे. कला म्हणते की चांदेकर, तुझ्यासारखा स्वार्थी माणूस मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही. अरे खोटाडा तर तू आहेस, खोटी तुझी आश्वासन आहे, एक नंबरचा खोटाडा माणूस आहेस. सगळं काही खोटं आहे तुझं आणि म्हणे मी ग्रेट. अरे जर ग्रेट माणसं तुझ्यासारखी या जगामध्ये असतील ना, तर जगाचं काही खरं नाही. अद्वैत कलाला म्हणतो की तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? बोलताना मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि भलतंच काहीतरी बोलत बसतेस. मुद्दा बाजूला ठेवून स्वतःची चूक का ऍक्सेप्ट करत नाहीस? चूक. कला अद्वैतला सांगते की हे बघ, तुझ्या या अशा वागण्याने मला अजिबात घरी यायचं नाहीये. अद्वैत म्हणतो की अगं काय बोलतीयस तू? चांदेकर हे खूप मोठे प्रस्थ आहे आणि समाजामध्ये त्यांना खूप मान आहे, सगळ्या कोल्हापुरात त्यांना मान दिला जातो आणि तरी सुद्धा तू अशी वागतेस. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की तो विचार मी करतेच, परंतु त्या एका विचारावर मी माझं अख्खं आयुष्य नाही काढू शकत. आणि मला कळतं माणुसकी म्हणजे काय असतं, चार लोकांशी कसं वागायचं असतं. मग अद्वैत म्हणतो की आमच्या घरातून निघून जाताना कुठे गेले होते मग तुझे हे विचार? तेव्हा तुला या गोष्टी आठवत नव्हत्या का? तेव्हा कला अद्वैतला म्हणते की मला हवं ते करेल मी. अद्वैत तिला म्हणतो की तुला हवं तसं करू शकत नाही, तू पहिल्यांदा घरी चल, मग मी तुला सांगतो की काय करायचं ते. कला त्याला स्पष्टपणे सांगते की मी येणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय, असं कलाने अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता अद्वैतला काय करावं तेच कळत नसतं, कारण आबांची तब्येत खराब होत असते आणि कला घरी यायला नाही म्हणत असते. त्याच वेळी अद्वैतला सोहमचा कॉल येतो. अद्वैत सोहमला विचारतो की सोहम, आबांची तब्येत कशी आहे आता? अद्वैत म्हणतो की 1 मिनिट. मग अद्वैत आता फोन स्पीकरवर ठेवतो आणि कलाला देखील ऐकवतो. तर सोहम तिकडनं म्हणत असतो की अरे आबांची तब्येत अजिबात ठीक नाहीये. आबा सारखे एकच शब्द म्हणताय की घरातली लक्ष्मी गेली, घरातली लक्ष्मी गेली. मला आता आबांना असं बघवतच नाहीये रे. काहीही कर, परंतु कला वहिनीला लवकर घरी घेऊन ये. कला सोहमचा तो आवाज ऐकते आणि कलाला समजतं की आबांची तब्येत खूप खराब आहे आणि मी घरी नाहीये म्हणून आबा खूप टेन्शन घेताय. त्यामुळे कला आता कसलाही विचार करत नाही आणि गाडीमध्ये जाऊन बसते. मग अद्वैत सोहमला सांगतो की सोहम एक काम कर, आबांना सांग की कला सापडलीये आणि मी तिला आता लगेच घरी घेऊन येतोय. ही गोष्ट ऐकल्यावर सोहमला खूप आनंद होतो आणि मग सोहम लगेचच ही गुड न्यूज आबांना देतो आणि आबांना सांगतो की आबा तुम्ही काळजी करू नका, अद्वैत दादाला कलावहिनी सापडली आहे आणि आता तो कलावहिनीला घेऊन घरी येतोय. हे ऐकल्यावर आबांनाही खूप आनंद होतो आणि कुठेतरी सगळ्या घरच्यांच्या जीवात जीव आलेला असतो. आबा रजनीला म्हणतात की रजनी, पहिल्यांदा देवासमोर साखर ठेव आणि अंबाबाई समोर 101 रुपये ठेव. आता ऐन सणामध्ये जेव्हा असं काहीतरी घडलं तेव्हा मला असं वाटलं की हा अशुभ संकेतच आहे, परंतु असं काहीच नाहीये. अंबाबाई तर आपल्या सोबत आहे. आबांना खूप आनंद झालेला असतो कारण कला सापडलेली असते. तर अद्वैत आणि कला दोघंही आता घरी येत असतात. कला मात्र शांत बसलेली असते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. कलाला नक्की काय झाले तेच त्याला कळत नसतं. आता त्याच वेळी संगीताचा कॉल येतो आणि मग अद्वैत फोन स्पीकरवर ठेवतो कारण तो गाडी चालवत असतो. आणि मग संगीता त्याला म्हणत असते की जावई बापू, सापडली का हो कला? आमचा जीव नुसता टांगणीला लागलाय, असं म्हणत संगीता रडत असते. मग अद्वैत सांगतो की काळजी करू नका, सापडली येते आणि इथेच आहे माझ्यासोबत. संगीताला खूप आनंद होतो की कला सापडलीये म्हणून. तर बाबांनाही खूप आनंद झालेला असतो. मग बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव, तुमच्या कृपेमुळे सापडली बरं का कला. जावई बापू, तुम्ही एक काम करता का, तुम्ही आमच्या कलाकडे फोन देता का, आम्हाला कलाशी बोलायचंय. तर मग कला म्हणते की हा बोल आई. तेव्हा संगीता चिडते आणि म्हणते की काय बोल आई, असं कोणी करतं का? किती काळजीमध्ये होतो आम्ही दोघं माहितीये का तुला? कुठे गेली होती न सांगता? का असं करतेयस कला तू? आता तू निघून गेल्याने जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे, आणि तुझ्या या काळजीने आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. कला म्हणते की आई प्लीज नको ना ग असं बोलू. तेव्हा संगीता म्हणते की काय बोलू नको? अगं कले, तू कधी असं वागशील असं आम्हाला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. कुठे गेली होतीस तू? सांग ना मला, कुठे गेली होती? तुझं काही बिनसलंय का?
बाबा संगीताला म्हणतात की अगं संगे, तू आवर स्वतःला, जरा कलालाही बोलू देत. कले, मला सांग, बरं आहे ना सगळं? काय झालंय तुला? तुला सांगितलं ना की मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून मोकळ्या व्हायच्या असतात. असं मनात साठवून नाही ठेवायचं बाळा काही. मी सांगितलेलं विसरली का सगळं? बाबा कलाला विचारत असतात, तरी सुद्धा कला शांतच बसलेली असते, एकही शब्द बोलत नसते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की तुझे बाबा तुझ्याशी बोलताय, बोल त्यांच्याशी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे, म्हणजे निदान मलाही कळेल की नक्की तुझं घर सोडून जाण्याचं काय कारण होतं ते. मग अद्वैतच आता संगीताला आणि बाबांना सांगतो की तिचं काहीतरी बिनसलंय, ती कोणाशीच बोलत नाहीये. मग बाबा अद्वैतलाच विचारतात की जावई बापू, मला सांगा, कलाला कसला ताण आहे का? अद्वैत म्हणतो की ताण? कसला ताण? तिला कसला ताण असणार आहे? उलट तिच्या या बिहेवियरमुळे मला, तुम्हाला, माझ्या घरच्यांना जो ताण आलाय त्याचं काय करायचं? ताण घ्यायचा मग तर काही तिने फक्त एकटीनेच घेतलाय? नाही, सिरियसली तिच्याशी कोणीतरी बोलायला हवंय आणि तिला ह्या गोष्टी शिकवायलाच हव्याय. मला सांगा की एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारत असते तेव्हा ती एक्सपेक्ट करत असते की तो तुम्हाला काहीतरी उत्तर देईल. आणि काहीही झालेलं असलं, कितीही बिनसलेलं असलं तरी सुद्धा घर सोडून जाणं हा एकमेव ऑप्शन अजिबात नाहीये. मी जेन्युअनली सांगतोय की तिला कोणीतरी शिकवायला हवंय, तिला कोणीतरी अक्कल शिकवायला हवीच आहे. मग संगीता कलाला म्हणते की कले, अगं जावई बापू बरोबर बोलताय, त्यांचं काही चुकीचं नाहीये. अगं तू सगळ्यांच्या जीवाला घोर लावला होता, आम्ही सुद्धा किती घाबरलो होतो आणि जावई बापू सुद्धा किती तुझी काळजी करत होते. अद्वैत संगीताला म्हणतो की आई, अहो तुम्ही नका बोलू, हिला फक्त दुसऱ्याला काळजीतच टाकता येतं, बाकी काही जमत नाही हिला. तुम्हाला आठवतंय ना, मंगळागौरीच्या दिवशी सुद्धा तडक निघून गेली होती ही. कला संगीताला म्हणते की आई ऐक ना, मला आता बोलायचं नाहीये, मी तुझ्याशी नंतर बोलते. एवढं बोलून संगीता फोन ठेवते, तर इकडे सरोज मात्र खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते की एक नंबरची खोटारडी आणि बेजबाबदार मुलगी आहे ही, आणि ही काय पद्धत झाली का असं घरातून निघून जाण्याची? आता घरामध्ये प्रत्येकाच्याच मनाच्या विरोधात गोष्टी घडत असतात, म्हणून काय असं प्रत्येक जण घर सोडून जातं? आता फक्त तिला घरी येऊ देत, गाठ तिची माझ्याशी आहे. तेवढ्यातच अद्वैत हा कलाला घेऊन आलेला असतो. अद्वैत आणि कलाला बघून सगळ्यांना आनंद झालेला असतो, परंतु सरोज मात्र कलाकडे खूप रागाने बघत असते. सरोज एवढी रागाने लालबुंद झालेली असते की ती आता अद्वैत आणि कलाजवळ जाते, कलाचा हात पकडते आणि कलाला खेचत घरामध्ये घेऊन येते आणि आबांच्या पायावर तिला ढकलते. कला आता जमिनीवर खाली पडलेली असते. सरोजचं हे बिहेवियर बघून सर्वजण थक्क झालेले असतात आणि आश्चर्याने आता सरोजकडे बघत असतात. तर सरोज म्हणत असते, काय ग, घरातल्यांना कसा त्रास द्यायचा, फक्त यासाठीच प्रयत्न करत असतेस ना नेहमी? अहो आबा, बघितलं ना तुम्ही, हिला घरातलं सुख अजिबात देखवत नाही. जेव्हापासून ही घरामध्ये आली ना तेव्हापासून आपल्या घरातली सुख शांती सगळं काही भंग पावलंय. घरातल्यांना ती म्हणत असते की आता तरी सगळ्यांना पटतंय का मी काय म्हणते ते? घरात काहीतरी सणवार असला की हिचं काहीतरी वेगळंच असतं, आणि आपल्या घरामध्ये काही शुभ होत असेल तर खरेंच्या मुलीला ते कसं काय चालेल ना? तर कला आबांकडे बघत असते. सरोज म्हणत असते की माझ्याकडे बघ, तू त्यांच्याकडे काय बघतीयस? आणि हा जो माणूस तुझ्या समोर बसलाय ना, तो कायम तुला पाठीशी घालत आलाय आणि तुला पाठिंबा देत आलाय. प्रत्येक गोष्ट तुझी मान्य करतो, तुझ्या होला हो म्हणतो, अगदी आमच्या विरोधात जाऊन तुला होला हो म्हटलं जातं, तुला पाठीशी घातलं जातं, आणि आज त्याच माणसाला फक्त आणि फक्त तुझ्यामुळे त्रास झालाय. तुझ्या लक्षात येतं ह्या गोष्टी? सांग ना, असं काय आभाळ कोसळलं होतं तुझ्यावर की तू घरातूनच निघून गेली होतीस? आपल्याला जो पाठिंबा देतो त्या व्यक्तीला आपल्यामुळे कसा त्रास होईल हेच तू बघत असतेस ना नेहमी? नाही, तुमच्या घरात हे सगळं चालतच असेल, परंतु तसंही तुमच्या घरात काय चालतं हे आम्हाला चांगलंच माहितीये. श्रीमंतांच्या घरात जाण्यासाठी श्रीमंत मुलांना फसवायचं, त्यांना जाळ्यात ओढायचं आणि मग सून म्हणून त्यांच्या घरात यायचं आणि सगळ्या आयत्या मिळालेल्या गोष्टींची मालकीण व्हायचं. आणि तुम्ही फक्त एवढ्यावर थांबत नाही की जे लोक आपल्याला पाठिंबा देतात, आपल्याला सपोर्ट करतात, त्या लोकांच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसायचं आणि त्यांना त्रास द्यायचा. एवढंच तर जमतं तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आबांना जरी थोडा जरी त्रास झाला ना तर मी तुझे काय हाल करेल ना, एवढं लक्षात ठेव. श्री काका म्हणतात की सरोज वहिनी, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आणि खरं म्हटलं ना तर आपल्याच घरातल्या माणसांनी हिला शेफारून ठेवलंय. खरं तर हिला हिची लायकी दाखवूनच द्यायला पाहिजे. मगाशी ही निघून गेली तेव्हा आपल्या सगळ्यांची परिस्थिती कशी झाली? रोहिणी म्हणते की श्री, आपल्या सगळ्यांचं सोड, आपण सगळे ठीक आहोत, परंतु डॅडचं काय? डॅडची तब्येत कशी असते माहितीये ना? त्यांना मगाशीही त्रास होता आणि आताही त्यांना त्रासच होतोय. सर्वजण एकदा त्यांची अवस्था तरी बघा. तर आता कलालाही थोडंसं वाईट वाटलेलं असतं, कारण बाकी सगळ्यांचं जाऊ देत, परंतु तिने आबांना हर्ट केलेलं असतं. जे आबा प्रत्येक वेळी तिला पाठिंबा देत असतात, तिच्या चुका पोटात घालतात,
आणि प्रत्येक वेळी तिची साईड घेतात त्या आबांना तिने हर्ट केलेलं असतं. त्या आबांची तब्येत कलामुळे बिघडलेली असते आणि त्या गोष्टीचं कलाला वाईट वाटत असतं. मग कला रडत असते आणि आबांना म्हणत असते, माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला, मी असं तडकाफडकी घरातून निघून गेले, खरंच माझं खूप चुकलंय आजोबा, मी असं करायला नको होतं. पण तेव्हा सरोज म्हणते की पण काय, अजूनही तुझ्याकडे उत्तर आहे, अजूनही तुला काहीतरी बोलायचंच आहे का? अद्वैत सगळ्यांसमोर म्हणतो की नाही, मी आतापर्यंत खूप वेळा तिची बाजू घेतली, परंतु आज मी सगळ्यांसमोर सांगतो की आज तिची चूक आहे. तेव्हा कला अद्वैतकडे बघत असते. तसंही अद्वैतकडून तिला आता कुठल्या एक्सपेक्टेशनच नसतात, कारण अद्वैत खूपच विचित्र तिच्याशी वागला असतो. या सगळ्या गोष्टीचं मूळ रिझन हे अद्वैत असतो हे अजून कोणालाच माहीत नसतं. तर आता आबा कलाजवळ जातात, कलाला हाताला धरून कलाला उठवतात. तेव्हा सरोजच्या पोटात मात्र दुखत असतं. मग आबा आता घरातल्या सगळ्यांना सांगतात की मला आता बरं वाटायला लागलंय, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या रूममध्ये निघून जा. सरोज म्हणते की अहो आबा, तुम्ही काय बोलताय? तेव्हा आबा म्हणतात की सरोज, मला कलासोबत बोलायचंय. सरोज चिडते आणि आबांना म्हणते की आबा, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला हिच्याशीच बोलायचंय का? मग आबा पुन्हा एकदा सरोजला सांगतात की सरोज, मी तुला एकदा सांगितलं ना की मला कलासोबत बोलायचं आहे म्हणून, त्यामुळे मला उगाच ही प्रश्न उत्तरं नकोय, तुम्ही आपापल्या खोलीमध्ये निघून जा. आता घरातले सर्वजण निघून जातात. तर आबा कलाला त्यांच्या जवळ बसवतात आणि कलाला शांतपणे विचारतात की मला सांग कला, तू असं घरातून कोणाला न सांगता का निघून गेलीस? मग कला आबांशी काहीही बोलत नाही आणि आबांना तिच्या हातातली चिठ्ठी दाखवते. आता आबा ती चिठ्ठी वाचतात आणि आबांना ती चिठ्ठी वाचून खूप मोठा धक्का बसतो. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की मला खरे सोबत चांगलं वागायला लागतंय, ते फक्त आबांमुळे, कारण मला आबांना दुखवायचं नाहीये आणि आबांना मला त्रास द्यायचा नाहीये. आबांच्या तब्येतीमुळे फक्त आणि फक्त मी खरेसोबत नीट वागतोय आणि ह्या खरेसोबत नीट वागतोय म्हणून आई माझ्याशी बोलण्याचं बंद झाली आहे. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे अद्वैतचे सगळे नाटकं त्याने लिहिलेले असतात. गणपती बाप्पा पुढे ती चिठ्ठी टाकलेली असते आणि गणपती बाप्पाकडनं या सगळ्यातून सुटका मिळावी म्हणून प्रार्थना केली असते. आता त्या चिठ्ठीमधल्या गोष्टी ऐकून आबांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि आबा म्हणतात की हा अद्वैत असं कसं काय करू शकतो? आबा आता प्रचंड चिडलेले असतात आणि अद्वैतला आवाज देतात. तेव्हा कला आबांना म्हणते की आबा प्लीज तुम्ही शांत व्हा, पहिल्यांदा तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही पहिल्यांदा खाली बसा बरं. आबा कलाला म्हणतात की अगं, ही गोष्ट तू मला का नाही सांगितली? तू मला सांगायला हवी होती ही गोष्ट. तुझी काही चूक नसताना स्वतःला त्रास करून तू या घरातून बाहेर जायला नको होतं. मग कला आता आबांना सांगते की आबा, प्रत्येक वेळी मी तुमच्याकडे काहीतरी तक्रार करते, असं व्हायला नको होतं मला. आता माझ्याकडे जे कुठले प्रश्न उभे राहिले त्याचे उत्तर तुमच्याकडेही नाहीये, ही गोष्ट माहितीये मला. ज्या माणसाचा हात धरून मी या घरामध्ये आले तो माणूस माझ्याशी पूर्णपणे खोटा वागतोय. आधी आमच्यात वाद व्हायचे, आम्ही भांडणं करायचो, आमच्या मते मतभेद होते, पण त्यात मात्र थोडासा तरी खरेपणा होता. परंतु आता मात्र त्याने माझ्याशी खोटं वागून, मला खोटं सांगून आणि माझ्या भावनांचा वापर करून घेऊन माझी किंमत तर शून्यच केली आहे. कला रडत असते. आबा तिला म्हणत असतात की अगं बाळा, शांत हो, रडू नकोस. कला म्हणते की सरोज मॅडमला तर पहिल्या दिवसापासून मी या घरामध्ये नकोय. आजोबा, मी या घरामध्ये का राहते याचा अर्थच मला कळत नाही. आता या घरामध्ये माझे जे सासू सासरे आहे म्हणजे सरोज मॅडम, रजनी मॅडम, रोहिणी मॅडम, श्रीकांत सर, या सगळ्यांना मी सर आणि मॅडम म्हणून हाक मारते, कारण त्यांच्यासोबत आपुलकीने वागावं असं कुठलं नातच निर्माण नाही झालंय. मी तर माझे 100% देते, रोज नवीन प्रयत्न करते, परंतु या सगळ्यांना आता काय उत्तर द्यावं मलाच कळत नाहीये. कसं सामोरं जावं, कसं यांचं मन जिंकावं हेच मला कळत नाहीये. आबा कलाला म्हणतात की अगं, असं नको वागूस. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, तुम्हाला खरं सांगू का, मी परत येणारच नव्हते. तेव्हाच मला समजलं की तुमची तब्येत बिघडली आहे. त्यावेळी तुमचा कॉल आला होता आणि त्यातून मला समजलं की मी आबांना हर्ट करते आणि मला तुमची तब्येत बिघडायला नको होतं. मला तुमची फार काळजी वाटत होती म्हणून मी इथं आले. मला माफ करा आबा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आबा म्हणतात की बरंच झालं ना मग मला त्रास झाला ते. तेव्हा कला म्हणते की आजोबा, तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्हाला जर त्रास झाला ना, इथे आम्हाला कोणाला चालणार नाहीये ते. आबा म्हणतात की अगं, पण घरातली लक्ष्मी असं निघून गेलेली मलाही सहन होणार नाही ना. आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे की तू आत्ताच्या आता अद्वैतला इथे बोलावून घे. अद्वैतला बोलावून घे आणि आत्ताच्या आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. काय नाही काय आहे ते मला आत्ताच खरं खोटं करायचंय आणि अद्वैतला चांगलंच बोलायचंय. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, तुम्हाला आठवतंय तुम्ही मला एकदा म्हटला होतात की बाळा, ही लढाई तुझी आहे,
त्यामुळे आता ही लढाई मला स्वतःलाच लढावी लागणार. आणि आबा कोणीही मध्यस्थी केली तर अद्वैतला असं वाटतं की अद्वैतच्या खोड्या येऊन तुम्हाला सांगते, किंवा माझी जर बाजू पडती झाली तर मी तुमचा आधार घेते. तेव्हा आबा कलाला म्हणतात की त्याला काय वाटायचं ते वाटू दे ना, तू कशाला त्याचं टेन्शन घेतीयस. कला आबांना म्हणते की आबा तसं नाहीये, तुमचा नातू ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवतो आणि तुम्ही जर त्याच्याशी बोललात तर पुन्हा एकदा तो माझ्याशी खोटच वागेल आणि ते मला आता अजिबात नाही चालणार. त्यामुळे जे काही करायचंय ते मीच करते. आता तुम्ही फक्त आराम करा आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आता आली आहे ना, त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि जमलं तर मला माफ करा. तेव्हा आबा आता कलाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि मग कला आता तिच्या रूममध्ये निघून येते. अद्वैत तर कलाचीच वाट बघत येत असतो की कधी एकदाची कला येईल आणि कधी मी तिला बोलेल. तर आता कला रूममध्ये आलेली असते, कपाटातून तिची साडी काढते आणि साडी चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये चाललेली असते. तेव्हा अद्वैत तिला टोकतो आणि म्हणतो की कुठे चालली आहेस तू. तर कला म्हणते की अद्वैत, अरे कुठे चालली आहे म्हणजे बाथरूममध्ये चालली आहे. आणि हा कुठला प्रश्न आहे रे तुझा. आता तुझ्या खोलीतल्या बाथरूममध्ये जाण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागणार आहे का. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, तुला दिसतंय सगळ्या गोष्टी, मग तू माझ्याशी असं तिरकं का बोलतीयस. कला ही अद्वैतला बोलते की अद्वैत, मी काही तुझ्याशी तिरसटासारखं किंवा तिरकं नाही बोलत आहे, हा तुझा आगाऊपणा आहे. अद्वैत म्हणतो की आगाऊपणा, माझा आगाऊपणा. कला म्हणते की जाऊ दे ना, तशी मी कोणाशी वाद घालते, मला याच्याशी वादच घालायचा नाहीये, असं म्हणून कला तिथून निघून जात असते. मग अद्वैत कलाचा हात पकडतो. कला जोरात अद्वैतचा हात झटकते. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, खरे एक गोष्ट लक्षात ठेव की इथून पुढे तुला कुठेही जायचं असेल ना तर तू मला इन्फॉर्म करशील. मग तू कुठेही जा, बाथरूममध्ये जा, मार्केटमध्ये जा, नाही तर कुठेही फिरायला जा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, फक्त तू जाताना मला सांगून गेलीच पाहिजे. मग कला अद्वैतला म्हणते की का, मी तुला का सांगून जायचं, तुला काही नजर ठेवायची माझ्यावर. आता मी कुठे जाणार, कुठे फिरणार याची सूत्र सुद्धा तू तुझ्या हातात ठेवणार का. सॉरी चांदेकर, मी माणूस आहे आणि मला सुद्धा भावना आहे, तुझी ही अट मला अजिबात मान्य नाहीये. मग अद्वैत म्हणतो की आम्ही कोण आहोत, मग आम्ही पण माणसेच आहोत की. आणि हे बघ खरे, कुठल्याही ऍक्शनला अपोजिट रिॲक्शन ही असतेच आणि तू जे काही वागली आहेस ना त्याच्यामुळेच आहे हे सगळं. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू काय मला ऍक्शन आणि रिॲक्शनच्या गोष्टी सांगतोस रे. म्हणजे आपण जे काही वागतो ते दुसऱ्याच्या वागणुकीवर अवलंबून असतं, ही गोष्ट मान्य करतोस का तू, म्हणजे तुला मान्य आहे का ही गोष्ट. अद्वैत म्हणतो की हो, मी मान्य करतो आणि मी जे मान्य करतो ना ते खरंच असतं. मग कला अद्वैतला म्हणते की सॉरी सर, विसरच पडला होता ना मला, आणि मी तर विसरलेच होते की अद्वैत चांदेकर पेक्षा ग्रेट माणूस तर इथे कोणीच नाहीये. अद्वैत म्हणतो की मग काय डाऊट आहे का तुला या सगळ्यामध्ये. कला म्हणते की नाही नाही, माणसं अशी वागत नाही ना म्हणून म्हटलं. अद्वैत म्हणतो की झाली विषयाची पिसं काढून झाली का तुझी. आणि हो, तू समजतेस तसाच आहे मी परफेक्शनिस्ट आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळायलाच हवी. सांग मला की तू कुठे गेली होतीस आणि तू का गेली होतीस ते. मग कला अद्वैतला स्पष्टपणे सांगते की चांदेकर, तुला माहितीये ना, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देणार नाही, कारण मी तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधीलच नाहीये. मग अद्वैत तिला म्हणतो की का, तू का बांधील नाहीये माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला. कला अद्वैतला म्हणते की हो का, मग असं काय बंधन रे आपल्यात. मला सांग की मी कुठल्या हक्काने तुला उत्तरं द्यायची, काय नाते आपल्या दोघांमध्ये असं. मग अद्वैत कलाला म्हणतो की नातं म्हणजे तू माझ्या घरामध्ये राहतेस, माझ्या खोलीत राहतेस आणि तू जे काही वागत असते त्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांना त्रास होत असतो. त्यांना इतका त्रास होतो की त्याचे परिणाम माझ्यावर होतात. आणि एवढंच नाही की तुझ्या जाण्यामुळे किंवा तुझ्या येण्यामुळे, तुझ्या गोष्टींमुळे माझ्या घरच्यांवर त्याचा डायरेक्ट परिणाम होत असतो आणि त्यामुळे माझाही टाइम बर्बाद होतो आणि तुला रात्री अपरात्री असं मला रस्त्यावर शोधायला यावं लागतं. त्यामुळे मला माझ्या प्रश्नाची उत्तरं तर आता मिळायलाच हवी. कला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला आणि तुझ्या घरच्यांना या गोष्टीचा त्रास होतो म्हणून तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे तर. नाही, म्हणजे मला वाटलं होतं की तुझ्यामध्ये थोडासा बदल झालाय आणि काळजीपोटी तू मला हे प्रश्न विचारतोय म्हणून म्हटलं. अद्वैत मनात विचार करतो की बापरे, ही कधी कुठलीही गोष्ट कुठेही फिरवू शकते. आणि मग कलाला तो प्रेमाने म्हणतो की जाऊ दे ना, आता विषयाला कशाला फाटे फोडतीयस. मी आता तुला साधा प्रश्न विचारतोय की मला सांग कुठे होतीस तू. कला म्हणते की मी देवळात गेले होते. अद्वैत म्हणतो की कशावरनं तू देवळात गेली होतीस. कला म्हणते की मी तुला देवळाच्या समोरच भेटले ना, मग मी देवळातच गेली होती ना. अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे, पण मला एक कळत नाही की इतक्या रात्री तू देवळात का गेली होतीस. मग कला ही आता खूपच दीडशानी असते आणि अद्वैतला ती म्हणते की अरे मी तुझ्यासाठी गेले होते, तुझ्यासाठी मला देवाकडे प्रार्थना करायची होती ना.
अद्वैत म्हणतो की काय, माझ्यासाठी कशाला गेली होती देवळात? कला म्हणते की अरे अद्वैत, तुझ्यासाठीच गेले होते, प्रार्थना करायला गेले होते की तू माझ्याशी इतका चांगला वागतो, इतका माझ्याशी चांगला बोलतो, माझी एवढी काळजी घेतोय तू, त्यामुळे तुझ्यासारखा जोडीदार सगळ्यांना मिळावा अशी देवाकडे प्रार्थना करायला गेली होते. अद्वैत कलाला म्हणतो की इतकं वेळ बाहेर राहून तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही झालाय ना? कला म्हणते की नाही नाही नाही, डोक्यावर नाही परिणाम झालाय रे, मनावर परिणाम झालाय, पण तू नको काळजी करू त्या गोष्टीची. अद्वैत कलाला म्हणतो की उगाच तिरसटासारखं बोलू नकोस. कला म्हणते की अरे चांदेकर, तूच विचार कर ना की तू किती बदललायस रे. बघ बरं, जेव्हा माझ्या गणपतीच्या मूर्त्या चोरीला गेल्या तेव्हा तू हिरो सारखा धावून आलास की नाही? एवढंच नाही तर तू मला मूर्त्याही परत मिळवून दिल्या, आणि आता 2-3 दिवसापासून तर तू माझी किती काळजी घेतोयस रे. म्हणजे खरंच तू माझ्याशी किती चांगलं वागतोय अरे. आणि आता तर काय गुंडाची 4 हात केले तू. सो मला असं वाटलं की इतरांना सुद्धा तुझ्यासारखा नवरा मिळायलाच हवा, कारण तू खरंच नवऱ्याचे सगळे कर्तव्य पार पाडतोस अरे. आणि म्हणूनच मी देवाकडे प्रार्थना करायला गेले होते की देवा सगळ्यांना अद्वैत सारखा जोडीदार लाभू देत. अद्वैत म्हणतो की नाही, मला तर आता खात्रीच पटलीये की तू नक्की डोक्यावर पडलीये. कला म्हणते की अद्वैत, अरे असं काय बोलतोयस, असं काही नाहीये, डोक्यावर वगैरे मी पडले नाहीये. असं म्हणायला काही हरकत नाही की आधी मी डोक्यावर पडल्यासारखी वागत होते हे नक्की, पण आता माझी अक्कल आलीये ठिकाण्यावर सुदैवाने. तू नको या सगळ्या गोष्टींची काळजी करू आणि यामध्ये पडूही नकोस, असं म्हणून कला आता तिथून बाथरूम मध्ये निघून गेलेली असते. अद्वैत विचार करत असतो की हिला नक्की काय झालंय, हिला वेड वगैरे तर नाही लागलंय ना? ही खरंच कौतुकच करत होती ना माझं, की मला टोमणे मारत होती ही? नाही, पण मी हे कसं काय विसरलो की ही खरे आहे. सरळ वागणं तर हिच्या रक्तामध्येच नाहीये ना. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही झोपलेले असतात. अद्वैत झोपलेला असतो. आता कला अद्वैतच्या बेडवर येऊन झोपते आणि मग निम्म्या रात्रीची अद्वैतला जाग येते आणि जवळच कलाला बघून अद्वैत शॉकच होतो आणि अद्वैत डायरेक्ट उठूनच उभा राहतो आणि म्हणतो की काय तू इथे काय करतीयस, तू माझ्या बेडवर का झोपलीयस? मग कला अद्वैतला म्हणते की अरे मी खूप थकलीये रे, म्हणून मी इथे झोपलीये. अगदी केविलवाने ती अद्वैतला म्हणत असते. अद्वैत म्हणतो की अगं मग तू थकली असेल तर वाटलं मी तुला तुझी गादी टाकून देतो, पण तू तुझ्या गादीवर झोप. मग कला म्हणते की ठीक आहे, टाक गादी. मग अद्वैत आता स्वतःच्या हाताने कलाला अंथरूण करून देत असतो. मग कला अद्वैतला नंतर म्हणते की अद्वैत, तुला खरं सांगू का, तुझ्या ह्या खोलीमध्ये राहून राहून मला असं वाटायला लागलं ना की मी ह्या बेडवर सुद्धा आरामात झोपू शकते अरे. ऐक ना चांदेकर, खरंच मी खूप दमली आहे आणि आता खूप उशीर सुद्धा झालाय ना, चल मी झोपते. असं म्हणून कला बेडवरच झोपून घेते आणि अद्वैतला सांगते की तू झोप ना, गादीवर झोप तू आजच्या दिवस. अद्वैत मनात विचार करतो की बापरे, माझ्याच घरामध्ये येऊन मला शहाणपणा दाखवतीये, गादीचं राजकारण काय करतीयेस. आता हळूहळू हिने माझा बेडही बळकावलाय. आता काय काय बळकावते अजून काय माहिती. आता तर ह्या मुलीशी भांडून भांडून दमलोय मी. हिने तर आता माझं जगणं सुद्धा मुश्किल करून टाकलंय. अद्वैतला खूपच संताप होत असतो, कारण आता कला बेडवर झोपलेली असते आणि अद्वैतला तिने खाली झोपवलेलं असतं आणि कला मात्र मस्त मजा बघत असते, कारण आता तिची वेळ असते की ती अद्वैतला आता त्रास देणार असते आणि अद्वैतची अक्कल ठिकाण्यावर आणणार असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.